मित्रांनो, मालिकेच्या पुढील भागात असा एक प्रसंग घडणार आहे ज्यामुळे समीर आणि राजसी यांच्यातील संघर्ष एका वेगळ्याच टप्प्यावर पोहोचणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की राजसीने समीर समोर ठेवलेली अट काय आहे, समीर तिच्या ऑफरला काय उत्तर देणार आहे आणि अर्पिताच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अर्पिताच्या उपचारांसाठी मोठी रक्कम लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर समीर पूर्णपणे चिंतेत पडलेला असतो. अर्पिताचा जीव वाचला याचा आनंद त्याला असतो, पण तिची पुढील उपचार प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचाच विचार त्याच्या मनात सुरू असतो. कारण डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की अर्पिताच्या शरीरावर गंभीर जखमा आहे आणि त्यावर योग्य उपचार करायचे असतील तर मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. जेव्हा डॉक्टर समीरला सांगतात की या ऑपरेशनसाठी जवळजवळ 20 लाख रुपयांचा खर्च येणार आहे, तेव्हा समीरच्या चेहऱ्यावरील आनंद एका क्षणात नाहीसा होतो. कारण त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम नसते, त्याची नोकरी गेलेली असते, व्यवसाय नुकताच सुरू होण्याआधी अडचणीत आलेला असतो आणि अशा परिस्थितीत एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्याला सतावू लागतो. मित्रांनो, पुढे जे घडणार आहे ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दरम्यान हॉस्पिटलमध्ये उभी असलेली राजसी समीर आणि डॉक्टरांचं संपूर्ण संभाषण ऐकत असते. समीर अडचणीत असल्याचं पाहून तिच्या मनात एक वेगळाच विचार येतो. समीरला पैशांची गरज आहे आणि हीच योग्य संधी आहे असं तिला वाटत असतं. राजसी लगेच तिचा प्लॅन तयार करते. काही वेळाने ती समीर समोर येते आणि अर्पिताची खोटी विचारपूस करू लागते. ती समीरला सांगते की तिला अर्पिताबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं, पण समीरला तिचं बोलणं फारच खरं वाटत नसतं. कारण अर्पिताचा तिरस्कार करणारी राजसी अचानक एवढी काळजी का दाखवत आहे हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेला असतो. अचानक राजसी आपल्या बॅगेतून एक चेक काढते आणि तो समीर समोर ठेवते. तो चेक पाहून समीर थोडा गोंधळून जातो, कारण त्या चेकवर 20 लाख रुपयांची रक्कम लिहिलेली असते. मित्रांनो, इथूनच संपूर्ण कथेला वेगळं वळण मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? समीर तो चेक स्वीकारेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून ठेवा. राजसी समीरला सांगते की त्याला पैशांची गरज आहे आणि ती त्याला ही रक्कम देण्यासाठी तयार आहे. मात्र समीरला तिच्यावर विश्वास बसत नाही. तो तिला थेट विचारतो की अचानक एवढी मदत करण्यामागचं कारण काय आहे. तेव्हा राजसी हसत सांगते की ती कोणतीही गोष्ट विनाकारण करत नाही. या पैशांच्या बदल्यात तिला काहीतरी हवं आहे. हे ऐकताच समीर सावध होतो, कारण राजसीच्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही हेतू असतो हे त्याला चांगलंच माहिती असतं. काही क्षणांनी राजसी तिची खरी अट समोर ठेवते. ती समीरला सांगते की अर्पिताचं ऑपरेशन व्हावं, तिचा जीव वाचावा असं जर त्याला वाटत असेल तर त्याने अर्पिताला घटस्फोट द्यावा आणि स्वतःशी लग्न करावं. मित्रांनो, ही अट ऐकल्यानंतर समीरच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून जातात. त्याला काही क्षण काय बोलावं हेच समजत नाही. राजसीला मात्र वाटत असतं की पैशांच्या गरजेमुळे समीर तिचं म्हणणं मान्य करेल, कारण त्याच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं तिला वाटत असतं. पण इथेच राजसीचा सर्वात मोठा गैरसमज झालेला असतो. कारण समीरसाठी अर्पिता ही फक्त पत्नी नसते, तर त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते. तिच्यासाठी तो कोणत्याही संकटाशी लढू शकतो, पण तिचा विश्वासघात करू शकत नाही. मित्रांनो, पुढचा प्रसंग तर पूर्ण भागातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच सिरियल अपडेट्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. राजसी पुन्हा समीरला तिचा प्रस्ताव मान्य करण्यास सांगते. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की अर्पिताचा जीव वाचवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र समीर तिचं एकही म्हणणं ऐकायला तयार नसतो. तो राजसीला स्पष्ट शब्दात सांगतो की पैशांसाठी तो कधीच नात्यांचा व्यवहार करणार नाही. अर्पिता त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे कोणालाच समजणार नाही. राजसी त्याला शेवटचा विचार करण्याची संधी देते, पण समीरचा निर्णय आधीच झालेला असतो. तो तिच्या हातातून तो चेक घेतो, काही क्षण चेककडे पाहतो आणि त्यानंतर सर्वांसमोर त्या चेकचे तुकडे करून टाकतो. होय मित्रांनो, समीर थेट 20 लाख रुपयांचा चेक फाडून टाकतो आणि राजसी समोर फेकून देतो. हा प्रसंग पाहून राजसी पूर्णपणे संतापते, कारण तिचा प्लॅन एका क्षणात फसलेला असतो.
समीर तिला सांगतो की पैसे पुन्हा मिळू शकतात, पण विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो अर्पिताचा त्याग करणार नाही. मित्रांनो, समीरचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता राजसीचा अपमान झालेला असतो, त्यामुळे ती शांत बसणार नसते. उलट ती समीरला धडा शिकवण्याचा निर्धार करते. दुसरीकडे समीर समोर अजूनही एक मोठं संकट उभं असतं. कारण अर्पिताचं ऑपरेशन अजून बाकी असतं आणि त्यासाठी लागणारे 20 लाख रुपये अजूनही जमा झालेले नसतात. आता समीर एवढी मोठी रक्कम कशी उभी करणार? त्याच्या मदतीला कोण येणार? राजसी पुढे आणखी कोणता डाव खेळणार? आणि अर्पिता पूर्णपणे ब्री होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटू.